संकट तुमच्या बहिणीवरती आलेलं आहे. तिच्या नवऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न हे नाही दिसत आहे तुम्हाला? मी पण इतकी वाईट नाहीये रे. मला काही भांडून वेगळी चूल मांडायची नाहीये. आसावरी वहिनीला फोन कर, तीच तुला योग्य ती मदत करू शकते. मीच माझी केस लढीन. त्याचा मुलगा मात्र मुंबईला राहतो. कदाचित त्याच्या नावावर घर असेल ते. मग त्याला शोधा, त्याला भेटा, पैसे द्या त्याला हवे तेवढे. चल शारदा, निघू मी? का? आत्ताच तर आलात तुम्ही. वेडी आहेस का? आत्ता कुठे 2-3 तास झाले तुझं लक्ष नाही घड्याळाकडे. मग काय झालं? शारदा, खूप काम आहेत मला. खरं सांगायचं तर कामाचा लोड खूप वाढलाय शारदा. तेव्हा उद्यापासून मला रोज यायला जमेलच असं काही सांगता येत नाही. तू प्लीज प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. अजिबात नाही हो, कळतं मला. शेवटी काम ते कामच. मी अजिबात तुमचा वेळ घेणार नाही. पण एक गोष्ट द्याल मला? काय? तुम्ही जेव्हा माझ्याबरोबर असता तेव्हा माझेच राहा. तुला शंका वाटते त्याबद्दल? भीती आहे. कसली? एकदा आयुष्यात सगळं गमावलंय मी. आता पुन्हा ते गमवायचं नाहीये. नाही शारदा, तसं काहीही होणार नाही. मला वेळ मिळेल तेव्हा मी येत जाईनच ना. पण सध्या कामाचं टेन्शन इतकं आहे की. खूप टेन्शन आहे? हां, म्हणजे या शार्दूल मॉलच्या प्रोजेक्टमुळे मी माझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टकडे खूप दुर्लक्ष केलं आहे. बाकीची सगळी कामं ठप्प पडून आहेत. तिकडे लक्ष द्यायला हवं, त्या साईट्स डेव्हलप करायला हव्या, त्याकरता पैसा जमवायला हवा. मी काही मदत करू का? नाही, नको. का? शारदा, आपण मित्र होतो तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा मी तुझ्याकडून पैसे घेतलेही असते, पण आता नाही घेऊ शकत. पण काय प्रॉब्लेम आहे? कारण आता तू माझी होणारी बायको आहेस. अहो, पण त्यात काय झालं? पतीला मदत करणं हे प्रत्येक बायकोचं कर्तव्य आहे, नाही का? पण बायकोच्या जीवावर मोठा झालेला नवरा असं म्हणवून घ्यायला मला आवडणार नाही. तुला आवडेल? नाही. निघू मी? हो. उद्या याल ना? म्हणजे वेळ असेल तर. जमलं तर नक्की येईन. पण उद्या येण्यासाठी मला आत्ता तर जाऊ देत. नाही. बाय. सारखं आईने खेळवायचं, आईने काही काम करायचं नाही. ओ, मला काही कळत नाही. हे बाय, आता ती लवकर आहे ना, ती बाहेरच्या बाजूला घे. स्विच. अगं काय अर्चना, मी तुला म्हटलं ना 3 सुलट हवेत मला. तुला काहीच येत नाहीये. तिला नको सांगू आता. मी बघते काहीतरी जमेल. ओ ग. हा, गेलं बघ, आत गेल्याच्या. तू इथेस? अरे किती वेळाचं शोधतोय मी तुला. आणि हे काय, तू स्वेटर करायला घेतलास आणि मला सांगितलं पण नाहीस? आता स्वेटर करायचं असेल तरी तुला विचारायला हवं मी. तसं नाही ग, म्हणजे आपल्या. सॉरी. तसं काही नाहीये. हा स्वेटर देवानीसाठी विणते मी. आता बहिणी खेळवते ना तिला, मग मी काय करू, मी विणते. हो का? नाही, तू कर, स्वेटर कर देवयानीसाठी. पण आपल्या बाळासाठी कधी करणार आहे स्वेटर? आधी मला वाटतं
तू पुढाकार घेतलास तर लवकरच नाही ना? अगं वहिनी तो एका पायावर तयार आहे. हो का? सारखं सारखं येऊन जाऊन मला तेच विचारत असतो. अगं नाही, म्हणजे तसा माझा काही आग्रह नाहीये. हा. नाही, आता काही दिवसांनी देवयानीसाठी लागेल ना कोणीतरी खेळायला. आता उगाच तिचं कशाला नाव पुढे करतोय? सांग ना सरळ सरळ. त्यात काय एवढं? आता लग्न झालेल्या प्रत्येक माणसाला असं वाटतंच ना की आपल्याला एक गोड गोंडस नाजूक असं बाळ असावं, जे त्याला घरी आल्यानंतर बाबा बाबा म्हणेल, मला हे हवंय, मला ते हवंय. काय हो की नाही वहिनी? हे मात्र अगदी खरं आहे. वहिनी हो. तूही त्याच्या बाजूने बोलायला लागली. म्हणजे काय? मग आता कसं वाटलं? नाही, इतके दिवस वहिनी तुझ्या बाजूने बोलत होती, आज माझ्या बाजूने बोलते, कारण मी करेक्ट बोलतोय ना म्हणून. हे बघ आली, सध्या तरी माझा तसा काही विचार नाही, त्यामुळे तू सुद्धा हा विषय मनातनं काढून टाक. पटकन फ्रेश हो, मी चहा आणते तुझ्यासाठी. आता का? आता का विषय बदलते? बोल ना, बोल बोल बोल. आधी प्लीज मला बोलायला लावू नकोस. नाही बोल ना पण. एक मिनिट, तुम्ही असे भांडायला काय लागला लगेच? आधी जा तू फ्रेश हो आणि आवरून घे. जा. हो जा म्हणतेय ना. हो जातो ना. मी तुला काम सांगितलं आणि उगीच तुमचं भांडण झालं. सॉरी. नाही ग वहिनी, त्याला भांडायला कुठलंही कारण पुरतं. पण कशाला भांडायचं? मी म्हणते कुणीतरी एकाने नमतं घ्यावं ना, मग भांडण होत नाही. नमतं कोणी घ्यायचं? मीच ना. नाहीतरी आपल्या घरात परंपराच आहे बायकांनी नमतं घ्यायची. ठीक आहे, तू म्हणत असशील ना तर मी घेते नमतं, पण हीच वेळ पुढे देवयानीवर येणार नाही याची काळजी घे. सावरी, ए ते बाहेर जेवणाचं ताट कोणासाठी वाढून ठेवलंय? हा, तुम्ही सोडून बाकी सगळ्यांची जेवण झाली आहेत, म्हणून असं जेवणाचं ताट बाहेर वाढून ठेवायचं? हा, कारण तुमच्या येण्याची वेळ कधीही नक्की नसते ना. मग तुम्ही येऊन स्वतः किचन मधून घेण्यापेक्षा असं ताट वाढून ठेवलेलंच बरं नाही का? ए नवऱ्याकरता जागता येत नसेल ना तर तसं स्पष्ट सांग. पण असं कुत्र्याला वाढतं तसं ताट बीट वाढून ठेवायचं नाही, कळलं? बायका नवऱ्यासाठी रात्र रात्र जागून काढतात. नवरा घरी आला नाही तर काळजीने डोळ्याला डोळा लागत नाही त्यांचा. आणि तुला नवऱ्यापेक्षा झोप प्रिय आहे. नवऱ्याच्या प्रेमासाठी काय काय करावं लागतं तुला काय कळणार? मी तुमच्यासाठी काय काय केलंय, किती केलंय हे मी स्वतःच्या तोंडाने तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण जेव्हा वेळ पडली आहे तेव्हा मी ते केलंच आहे. कदाचित इतरांपेक्षा थोडं जास्तच केलंय. आता नवरा म्हणून तुम्ही ते स्वीकारायचं कसं हे तुम्ही ठरवा. तुला काय ऊत आलाय? आता एवढ्या रात्री तमाशा करायचा तुला? ते माझं नाही, तुमचं काम आहे. ओरडू नका.
तुम्ही काय आता चिडून माझ्यावर हात वगैरे उगारणार आहात का? असं असेल तर ते इथे नको. मी बाहेर जाते, तुम्ही माझ्या मागे बाहेर या आणि मग मनाची शांती होईपर्यंत मला मारा. मी काहीही बोलणार नाही, पण इथे नको. इथे देवयानी झोपली आहे. उगीच आपल्या आवाजाने तिची झोपमोड झाली आहे, तर या वयात तिच्यावर वाईट परिणाम व्हायला नकोत. तिला असं वाटायला नको की आत्ता जरी तिचे लाड होत असले तरी लग्न झाल्यावर तिचा नवरा तिला असा गुरासारखा वागवणार आहे. बस बस आहे बस. खूप ऐकून घेतलं तुझं. तेवढं रात्री मला भाषण ऐकवून डोकं पिकवू नको माझं. तू तरी दुसरं काय करणार म्हणा. शेवटी एका मास्तरड्याची मुलगी तू. बाबांना मध्ये आणू नका. काय करशील का? काय करशील? झोप झोप चाल. तुझ्यामुळे माझं काही अडत नाही, कळलं? काका का काका. अरे वा, तू काढलेस हे चित्र? अरे वा वा, शाबास. तुझ्यात आता खूप सुधारणा झाली आहे. अगदी शहाण्या मुलासारखं वागतेस तू. गुड. बरं निहार, मी तुला आता एके ठिकाणी घेऊन जाणार आहे. बाहेर एका छानशा शाळेत. तिथं तुला छान छान गोष्टी शिकवल्या जातील, छान छान मित्र भेटतील. कुठे? दूर एका आश्रमात. शिवाय तुला खेळायलाही खूप काही असेल तिथं. झाडं, बाग बगीचे, फुलं. या चित्रात आहेत ना, तशी फुलं असतील तिथं. तुला आवडेल तिथं जायला? हो. काका, आई, न्या. नाही बाळा, तिथं आई नसेल, नेहा नसेल, मी सुद्धा नसेल. मी एकटाच तुला तिथं सोडून येईन. तिथं तुला एकट्याला राहायचंय आपल्या नवीन मित्रांच्या सोबत. राहशील ना तू? नाही. अरे नाही नाही. अरे यार, मी इथं राहणार. आई, काका, शुभंकर म्हणणार. अरे निहार बाळा, तुला आवडेल शाळा तिथे. ऐक माझं, शाळा मुलगा ना तू. ए निहार, 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 आता मोठा झालास ना तू, शाळा झालास ना, ऐकणार ना माझं? हॅलो. हा गुरुजी, मी मना बोलून राहिलो. हा बोल म्हण्या. हा गुरुजी, मी समधी माहिती मिळवलेली आहे अंतरा कुठे आहेत. कुठे आहे ती? गुरुजी ती पालघरला आहे. पालघरला. पालघरला? होय. त्यो नरू तिथं घेऊन गेलाय तिला. तिथं हॉटेल टाकणार आहे गुरुजी त्यो, आणि घर बी आहे त्याचं. तिथंच राहणार आहे दोघं आता. मग आता तू तिथूनच बोलतोयस का? नाही, मी इथंच आहे मुंबईत. मुंबईत?
मग तुला कसं कळलं? गुरुजी आपले फंटर लोक आहेत ना समजे, जेम्स बॉन्ड आहेत समजे. हा, सगळी माहिती घेऊन आली. आता गुरुजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः जातो तिथं पालघरला आणि मी स्वतः बघून येतो अंतरा आपली कशी आहे. अरे पण तू तिकडे त्याला ती मारामारी वगैरे. गुरुजी मी फक्त जाणार, बघणार आणि येणार. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी समधी माहिती कळवतो तुम्हाला. ठीक आहे, कळव मला. ठेवू फोन? हो. हॅलो. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. इतक्या सकाळी सकाळी कसं काय फोन केलास? तुम्हाला गुड मॉर्निंग विश करायला. खरंच आजचा दिवस खूप चांगला जाईल. म्हणजे निदान काल रात्रीपेक्षा तरी नक्कीच. काय झालं काल रात्री? जाऊ दे ना, सोड. नाही हर्ष, प्लीज सांगा ना काय झालं. जाऊ दे ना. काय शारदा, सतत माझ्या बायकोच्या चाहड्या करायला मला नाही आवडत. हर्ष, तुम्हाला शपथ आहे माझी, सांगा ना काय झालं काल रात्री. कालची अख्खी रात्र मी बाहेर सोफ्यावर घालवली. का? का म्हणजे काय, तिने मला आत येऊच दिलं नाही. बेडरूमचं दार लावून घेतलं होतं आत. पण का? मला घरी यायला थोडासा उशीर झाला. त्याचा राग आला होता तिला. म्हणून असं वागायचं? जाऊ दे ना शारदा, तुला आता काय सांगू आणि कसं सांगू. या घरात मला काय काय सहन करावं लागतंय ते. एक नवरा म्हणून मला या घरात गाडीची किंमत नाहीये. यांच्यासाठी मर मर मरतो मी, दिवसभर राब राब राबतो. पण ही कुत्र्यासारखं वागवते मला. जेवणाचं ताट बाहेर काढून ठेवते. काय हवं काय नको काही काही विचारत नाही. आणि वर जाऊ दे शारदा, बोलत बसलो ना तर अख्खा दिवस कमी पडेल. हर्ष, मला खरंच खूप वाईट वाटतंय हो तुमचं. तुमच्यासारखा इतका सरळ साधा कर्तृत्ववान नवरा मिळून सुद्धा ती अशी का वागते. हर्ष, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला आजवर जे सुख मिळालं नाही ना, ते आपल्या लग्नानंतर मी नक्की देईन. थँक्स शारदा, तूच मला काय ते समजून घेऊ शकतेस. तुम्ही घरी येणार आहात का आज? बघू, कामातनं वेळ मिळाला तर येईन. ओके, ठेव फोन. ओके. लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. तू इथे काय करतेस? काय वय? प्लॅन. काय? ते रिनोव्हेशनसाठी तुम्ही मला घराचा प्लॅन देणार होतात ना? हां हां हां, प्लॅन.
उद्या देईन. ठीक आहे, चहा आणू तुमच्यासाठी? हां आण. आणते. हिने काही ऐकलं तर नसेल ना? नाही, तिच्या बोलण्यावरून तरी तसं काही वाटलं नाही का तिला सगळं कळलंय, पण ते कळलंच नाही असं ती भासवत होती मला.